उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपकडून शिवसेनेला शह देण्याचे प्रयत्न होत आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय। आणि याचं कारण म्हणजे भाजपचे 2 आमदार ठाण्यामध्ये आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या समस्या सोडवणार आहेत। ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। दर सोमवारी आणि शुक्रवारी ठाण्यातील खोपडमधल्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते उपस्थित राहतील। एवढंच नाही तर ठाण्यामध्ये भाजपचा महापौर असावा अशी आमची इच्छा असणं स्वाभाविक आहे असं सूचक वक्तव्य केळकरांनी केलंय। काही दिवसांपूर्वीच मंत्री गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। त्यानंतर आता आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाची घोषणा झाली आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला स्पर्धा निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपनं आणखी तीव्र केलेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आमदार संजय केळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। ठाण्यामध्ये देखील अनेक जिल्हा पातळीच्या बैठका ज्या आता नवीन ऑफिस आपलं झालेलं आहे वर्तकनगरला, त्या ठिकाणी अनेक बैठका झालेल्या आहेत। मग रवींद्र चव्हाण येऊन गेले, गणेश नाईक येऊन गेले, तुमच्या देखील अखत्यारीमध्ये बैठका झाल्या। काय नेमकं इथल्या लोकांचं काय मत आहे? स्थानिक पातळीवर जे माजी नगरसेवक आहेत, इथले जे जिल्हाध्यक्ष, काय नेमकं मत आहे सगळ्यांचं? प्रत्येकाला लढायची इच्छा असतेच, पण ते काळच ठरवेल। येणाऱ्या काळामध्ये त्या संबंधामधला ठोस अशा प्रकारचा निर्णय देखील होईल। भाजपचा महापौर बसावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवलेली आहे। अनेक नगरसेवक आपले आहेत, इकडचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी देखील बोलून दाखवलेली आहे। त्याच्या दृष्टीने काही प्रयत्न होतो का किंवा तशी काही मागणी आपल्यापर्यंत स्थानिकांनी केलेली आहे का? नाही, स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते नेहमीच सांगत असतात की आम्हाला लढाईची संधी द्या। आणि स्वाभाविक आहे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा महापौर झाला पाहिजे। जसं मला आठवते पूर्वी कल्याणला आम्ही युती न करता लढलो आणि त्या ठिकाणी संख्या पण आली निवडून। त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली। दिघेसाहेब होते त्यावेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचा मी होतो आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा महापौर पण झाला। त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आणि स्वाभाविक आहे की आमचा देखील महापौर झाला पाहिजे। परंतु हे काळच शेवटी ठरवत असतं की निवडणुकीच्या संबंधामधले कशा पद्धतीने पुढच्या काळात निर्णय होतील। कार्यकर्त्यांची निश्चितपणे इच्छा असते। याला थोडीशी एक किनार आहे ती म्हणजे गणेश नाईकांचा जनता दरबार असेल, कारण की या सगळ्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। तर गणेश नाईक यांचा 24 तारखेला जनता दरबार आहेच, तो तर त्यांनी जाहीर केलेलाच आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आणि त्यांनी स्वतःच जाहीर केलं की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन जनता दरबार घेणार आहे, जसा पालघरला झाला। पण त्याच प्रकारे आपण देखील आता जनतेच्या समोर बसणार आहात, म्हणजे तुम्ही एकटे नाही तर निरंजन डावखरे देखील बसणार आहे। तर ठाण्यात भाजपचे 2 आमदार थेट पुन्हा एकदा आमदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम सुरू करतात, याकडे कसं बघतो? मला सांगायला आनंद वाटतो की 151 आमदार आपल्या भेटीला हे त्यांच्या भागामध्ये जाऊन देखील आम्ही उपक्रम केला आहे आणि त्याचा खूप लोकांना उपयोग होतो, संवाद होतो, प्रश्न मांडले जातात, सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, सोडवले जातात आणि त्या भागामध्ये निरोप देऊन त्या लोकांशी संवाद केला तर त्यांनाही वाटतं की आपला लोकप्रतिनिधी आपल्यालाही आपल्या जागेवर येऊन विचारतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।